संवाददाता इमरान शाह। सप्तशृंगी गढ़ में संरक्षण दीवार टूटने से कार 1200 फीट नीचे गई, 6 लोगों की जान गई। सप्तशृंगी गढ़ क्षेत्र में आज सुबह एक गंभीर सड़क घटना सामने आई। गणपति घाट के आगे स्थित मोड़ पर एक इनोवा कार अचानक असंतुलित हुई और कमजोर संरक्षण दीवार को पार करते हुए करीब 1000 से 1200 फीट नीचे चली गई। घटना की गंभीरता के चलते कार में सवार 6 लोगों की जान चली गई। सूचना मिलते ही पुलिस प्रशासन, ग्राम पंचायत सदस्य, आपत्ति व्यवस्थापन विभाग और स्थानीय नागरिक बड़ी संख्या में घटनास्थल पर पहुंचे। गहरी खाई और कठिन भूभाग के बावजूद सभी विभाग समन्वय से रेस्क्यू कार्य करते हुए यात्रियों को बाहर निकालने की कोशिश कर रहे हैं। स्थानीय नागरिकों का मानना है कि ये क्षेत्र तीर्थ स्थल होने के कारण यहाँ हर वर्ष विकास कार्यों के लिए पर्याप्त धनराशि उपलब्ध होती है, फिर भी सुरक्षा दीवार का निर्माण मजबूत तरीके से नहीं किया गया। निवासियों ने बताया कि इस मोड़ पर पहले भी असंतुलन के मामले सामने आए हैं, लेकिन सुरक्षा उपाय लागू नहीं किए गए। ग्राम पंचायत और स्थानिक नागरिकों ने सार्वजनिक बांध विभाग से तत्काल सुरक्षा दीवार को मजबूत बनाने की मांग की है, ताकि भविष्य में ऐसी घटनाएं टाली जा सके। साथ ही नागरिकों ने संबंधित विभागों से मार्ग सुधार, संकेतक बोर्ड और सुरक्षा उपायों को प्राथमिकता देने की अपील की है। हे रस्त्याच्या ठेकेदारमुळे झालं, 1 वर्ष झालं काम चालू करून अजूनही पूर्ण नाही। हे कच्चा कासल्यामुळे ही गाडी जायचं कारण आहे आणि फक्त याला जबाबदार ठेकेदार आहे। त्या ठिकाणी सप्तशृंगी घाट रस्त्यामध्ये भाविकाची गाडी गेली, आपण बघू शकता। हे सर्व झाले PWD अधिकाऱ्यामुळे झालेलं आहे। सप्तशृंगी गडावर शासनाचा अनेक प्रकारचा निधी येऊन तो निधी आज वाया गेलेला आहे। या ठिकाणी 5 ते 6 लोकांचा जीव गेलेला आहे। याला कारणीभूत फक्त PWD अधिकारी आहे। अजूनही कामाचं कुठल्या प्रकारे 10% सुद्धा काम झालेलं नाही आणि हे जर काम झालं असतं तर अशी गोष्ट घडली नसती। येताना भाविकांची गाडी इनोवा गाडी होती, ही PWDच्या भोंगा कारभारामुळं ही घाट रस्त्यामध्ये तिचा अपघात झाला आणि 7 जण दुर्दैवी अपघाती निधन होऊन मृत्यू पावले आहे। या ठिकाणी पूर्ण प्रशासन त्याला PWDचा जबाबदार आहे, कारण की PWDच्या भोंगळ कारभारामुळं जो भाविकांना मनस्ताप सहन करावा लागतो 1.5 वर्षापासून। भाविकांनी सांगून, ग्रामस्थांनी सांगून, वेळोवेळी त्यांना निवेदन देऊन, तोंडी सूचना देऊन PWDने कुठले गांभीर्य या ठिकाणी घेतलेले नाही। PWDच्या पूर्ण भोंगळ कारभारामुळे आज 7 लोकांचा जीव या ठिकाणी गेलेला आहे। तर आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत, रोपवे डिपार्टमेंट, ट्रस्ट डिपार्टमेंट सर्वांच्या वतीने आम्ही ना PWDचा निषेध करतो या ठिकाणी, कारण की आमच्या गडावरती दर्शनाला येणाऱ्या भाविकांचा असा मृत्यू झाला। आमच्या गावावरती आज पूर्ण दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे PWDच्या भोंगळ कारभाराने आणि PWDच्याचमुळे हे भाविकांची आज दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आतापर्यंत झालं नाही, एवढे निधी येऊन सुद्धा हा कटाडा तुम्ही बघत असाल, साधा कटाडा आहे। सर्व देवीच्या बेभरोशावर तुम्ही काम करत आहे आणि त्यांनी एवढा निधी येऊन हे काम जर लवकर केलं असता तर आज हे 4-5 बळी गेले नसता भाविकांची। त्या PWDच्या अधिकाऱ्यामुळे, अशा चुकीच्या धोरणामुळे या भाविकांचा बळी होतो। आपण प्रत्येक देवीला आपण दोष देतो, भाविक फक्त दर्शन येतात, पण PWD हे काम बी बघा तुम्ही किती डुप्लिकेट काम झालं आहे। या PWDच्या धोरणामुळे आज चांगले 4-5 भाविक गेले आहे। तरी आम्ही सर्व ग्रामस्थ गाव PWDचा निषेध करत आहे। या ठिकाणी गडावरचे उपसरपंच संदीप भाऊ बेनके हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। मी बांधकाम विभागाचा जाहीर निषेध करतो ग्रामपंचायत ग्रामस्थ भाविकाच्या वतीने। आम्ही वेळोवेळी रस्ता रोकोचं निवेदन देऊन बांधकाम खात्याने आम्हाला तुच्छ लेखण्याचं काम केलेलं आहे। आज जे 5 मृत भाविक झालेले आहे त्याला जबाबदार ते, मी तर या मताचा उपसरपंच नाते त्यांच्यावर मनुष्य सदस्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, मी या मताचा आहे। भाविकाला अडचण आली, सर्वांना अडचण येते, ते तुच्छ लेखण्याचं काम करते PWD। आता ते सुद्धा आता अद्याप नाही, इथं ग्रामस्थ असतील, पोलीस असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल, पत्रकार बांधव असेल, परिसर नागरिक असेल, हे सगळ्या मदतीसाठी इथं आलेले। मदत करण्यापेक्षा त्या जीवाच्या घरात काय घटना घडली असेल त्या परिवाराला जाणवं लागलं आपल्याला। मी तर आपल्या माध्यमातून बांधकाम विभागाचा जाहीर निषेध करतोय। अरे गाड्या त्यांनी काढून घ्यायचं घाटामध्ये